ईशान्वीला हॅपी आणि हेल्दी ठेवण्याचं माझं एक छोटंसं सिक्रेट म्हणजे बालाजी तांबेंची बाळगुड्डी. ही पूर्णपणे आयुर्वेदिक आहे, ज्यामध्ये 20 पेक्षा जास्त औषधे आहेत, जसे की अश्वगंधा, वेखण, जायफळ, हळद, अतिविषा, पिंपळी. हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिळून बाळाचं पचन नीट करतात, सर्दी खोकला दूर ठेवतात, वर्म्स इन्फेक्शन पासून संरक्षण करतात, झोप छान लागते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, बाळाची ग्रोथ नीट होते आणि या सगळ्यामुळे बाळ हॅपी आणि हेल्दी राहते. बाळाला गुड्डी 1 महिन्याचा असतानापासून सुरू करू शकतो आणि 15 महिन्याचं होईपर्यंत देऊ शकतो. याची तयार करण्याची पद्धत सांगते. एक भिजवलेला बदाम, खारीक आणि दूध. ज्यावर गुट्टी उघडायची आहे तो दगड स्वच्छ गरम पाण्याने धुवून घ्यावा. दुधात अर्धा बदाम उघळावा आणि 20 वेळे खारकेचे उघळावे. सर्दीचा सीझन असेल तर 25 वेळे घेतले तरी चालतील. हे उघळलेले मिश्रण एका स्पून मध्ये काढून त्यात बालाजी तांबेंचे बाळगुट्टीचं 1 चिमूट पावडर टाकावी, व्यवस्थित मिक्स करावे आणि बाळाला खायला द्यावी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळ 1 महिने ते 6 महिन्याचं असेल तर बदाम अर्धा उघळावा, चिमूटभर पावडर टाकावी आणि आईच्या दुधामध्ये उघळावे. बाळ 6 ते 12 महिन्याचं असेल तर अर्धा बदाम उघळावा, 1.5 चिमूट पावडर टाकावी, पाण्यात किंवा दुधात उघळले तरी चालेल. बाळ 12 ते 15 महिन्याचं असेल तर बदाम 1 उघळला तरी चालेल, खारकेचे वेळे जास्त केले तरी चालतील आणि 2 चिमूट पावडर टाकून मिक्स करून बाळाला द्यावी. सकाळी बाळाला गुट्टी दिल्यानंतर बाळ व्यवस्थित झोपलं पाहिजे किंवा रात्री बाळ झोपण्याच्या आधीही तुम्ही गुट्टी देऊ शकता. हा व्हिडिओ सेव्ह करा म्हणजे तुम्हाला गुट्टी बनवताना प्रॉब्लेम होणार नाही. कॅप्शन नक्की वाचा, तुमच्या जवळच्यांना शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला आणि काही क्वेश्चन्स असतील तर तेही कमेंट्स बॉक्समध्ये विचारा. उद्या पुन्हा भेटूया. बाय.